भरतीचं खारं पाणी जोहे परिसरातील शेतीत शिरलंय, त्यामुळे नुकसान झालंय। खार लँड खात्याच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती ओढवली आहे असा आरोप शेतकरी करतायत। कोपर दुथरबा ह्या कारभूमीच्या स्कीमवर 10 कोटीचं टेंडर निघालंय आणि त्याचप्रमाणे सोनखार उर्नोली स्कीमवर 4-5 कोटींचं टेंडर निघालंय। सर्वसामान्य शेतकऱ्यांची फसवणूक करण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना मलिंदा खाण्यासाठी हे टेंडर काढण्यात आले असं काशीनाथ पाटील यांनी म्हटलंय। कोपर स्कीमवर कित्येक वेळा लाखो रुपयांचं काम केल्याचं दाखवून बिलं काढली जातात, पण एकदा पावसाळा आला की पूर्णपणे ती बंदिस्ती वाहून जाते। मग पैसा जातोय कुठे असा सवाल त्यांनी केलाय। त्याचप्रमाणे खारलँड स्कीमवर गणपतीच्या अगोदर 12 ते 15 लाखांचं काम केलं असं दाखवून बिल सुद्धा काढलेली असल्याचं त्यांनी सांगितलं आणि अशा स्कीमवर 4 ते 5 वेळा बिलं काढली आहेत। तरी सुद्धा प्रांताधिकारी आणि तहसीलदारांनी संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावरती योग्य कारवाई करावी अशी मागणी आता त्यांनी केली आहे। जनार्दन पाटील, माजी सरपंच जोहे। काल भरतीच्या पाण्यानं आमच्या जोहे भागातील खार दुतर्फा बोरले आणि खार दुतर्फा डोलवी या भागातील शेतीमध्ये खारं पाणी जाऊन पूर्णपणे भिजलेले आहे। ठेकेदार काम करतायत, निकृष्ट दर्जाचं काम करतायत। जे ठेकेदार ठेका घेत आहेत त्यांना साधं खारलँड म्हणजे काय आहे हे माहीत नसल्या कारणानं ते काम व्यवस्थित करू शकत नाहीत। आणि इथला अगोदर कसं होतं, आम्ही जोलीप्रमाणे काम करायचो, जोलीवर काम करायचो आणि इथला शेतकरी ज्यावेळी कामं करायचं त्यावेळी अगदी म्हणजे व्यवस्थित कामं असायची। परंतु हा दुतर्फा कोपर ज्या स्कीमवर हजारो रुपयाची कामं केली जातात, परंतु एकदा पावसाळा आला की पूर आल्यानंतर जो आमच्या हमरापूर भागात किंवा जोहे भागामध्ये जो पुराचं पाणी येतो तो खार दुतर्फा कोपरची खाण गेल्या कारणानंच येतो, नाहीतर अन्यथा आमच्याकडं पूर हा आम्हाला माहीत पडणार नाही। जर संबंधित ठेकेदार व्यवस्थित कामं केली तर संबंधित शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही आणि खारं पाणी जाऊन शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही।